नमस्कार माझ्या गोडदाईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे. बऱ्याच आपल्या ताईंनी दिवाळी व्हिडिओमध्ये किंवा दिवाळीचे जे शेड्यूलचे मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओ खाली कमेंट केल्या होत्या की प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवा. मग ते 38 असो, 39 असो, 40 असो किंवा 41 असो. तर सगळ्या ताईंच्या कमेंटमध्ये प्रिन्सेस कटचा जास्त फोर्स होता की प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग दाखवा. तर माझ्याकडे एका क्लायंटचं, एक मुलगी आहे, कॉलेज गोईंग मुलगी आहे, ती मास्टर्स करायला इथे आलेली आहे पुण्यामध्ये. ती आहे नाशिकची. तर नाशिक की नागपूरची आहे, ती पुण्यामध्ये राहायला आलेली आहे. त्यांच्या कॉलेजमध्ये काहीतरी फंक्शन आहे म्हणून तिने साडी घेतली होती, बांधणीची साडी आहे. तर तिच्या ब्लाऊजचं कटिंग मी आपल्याला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये प्रिन्सेस कट कटिंग आहे, प्लस ट्रिपल अस्तर आहे, प्लस पॅडेड ब्लाऊज आहे. तर सगळ्यात अगोदर आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. मोठी साईज आहे. बऱ्याच आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना किंवा शिकलेल्या मैत्रिणींना मोठी साईज कटिंग करायला प्रॉब्लेम येतो. बऱ्याच वेळेला शोल्डर किती घ्यावं, गळा रुंदी किती घ्यावी, गळा डीप असल्यानंतर गळा रुंदी किती घ्यावी, किंवा गळ्याची खालच्या बाजूची गोलाई असते तर रुंदी किती घ्यावी, गळ्याची शोल्डर किती घ्यावी, रुंदी आहे शोल्डरची ती गळा कटिंग करण्यासाठी, प्लस टोटल शोल्डर किती घ्यावी आणि मुंडा किती घ्यावा, शोल्डरपेक्षा मुंडा जास्त घ्यावा की मुंड्यापेक्षा शोल्डर कमी घ्यावी किंवा जास्त घ्यावी. बऱ्याच साऱ्या प्रश्नांचा भडीमार नवीन आपल्या ताईंना पडलेला असतो, नवीन मैत्रिणींना पडलेला असतो. तर अशा सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून हे आजचा हा जो खूप साऱ्या रिक्वेस्टनी भरलेला हा व्हिडिओ आहे तो आज आपल्या सोबत मी शेअर करणार आहे. तर त्याच्यामध्ये बांधणीची साडी आहे आणि ब्लाऊज टोटल प्रेस केलेला आहे. प्रेस करूनच बांधणीचा ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये कटिंग पाहणार आहोत. सविस्तर कटिंगमध्ये कोणत्या कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत, कोणत्या कोणत्या व्यवस्थित सगळ्या काळजीपूर्वक टिप्स वापरायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कटिंग झाल्यानंतर त्याला कप्स लावायच्या अगोदरची प्रोसेस काय आहे, ट्रिपल अस्तर कटिंग कसं असतं किंवा ट्रिपल अस्तर कसं लावायचं असतं ब्लाऊजला, ह्या सगळ्या सविस्तर टिप्स आपल्याला या व्हिडिओमधून मी शेअर करणार आहे. भलेही व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण हा तुम्ही एक व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊ शकतात. आणि तुम्ही कितीही मोठ्या साईजचा ब्लाऊज जर तुमच्याकडे प्रिन्सेस कट शिवायला आला तर अगदी निर्धास्तपणे बिनधास्तपणे शिवू शकता. तर हा तो ब्लाऊज आहे पहा. इथे मी शिवून ब्लाऊज रेडी दाखवत आहे तुम्हाला आणि यानंतर तुम्हाला कटिंग सुद्धा सगळं सविस्तर दाखवणार आहे. तर हे पहा, डीप नेक आहे, 12-12.5 इंचाचा नेक आहे आणि असा ब्रॉड पसरट असा गळा त्यांना हवा होता, जे आपली क्लायंट आहे त्यांना. आणि हा 12-12.5चा गळा आहे. 14 इंचाची याची उंची आहे ब्लाऊजची. प्लस इकडे बघा पूर्ण अशी 13 इंचाची स्लीव्ज आहे. 13 इंचाची स्लीव्ज म्हणजे जवळपास आपल्या एल्बोच्या पुढे येते अशी ही स्लीव्ज आहे. खूप सुंदर अशी ही स्लीव्ज दिसणार आहे. मोठी साईज आहे त्यामुळे मी तुम्हाला बाही ट्राय करून दाखवते, नाही तर लहान साईज असते तर माझ्या बाहीमध्ये बसली नसती. तरीही 39 इंचाचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत. त्याच्यामध्ये सेम मेथडनी तुम्ही 38 इंचाचा, 39 इंचाचा, 40 इंचाचा आणि 41 इंचाचा सुद्धा हा ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता. तुम्हाला जर 42 इंचाचा ब्लाऊज कटिंग हवा असेल, तुमचं फक्त माप बदलणार आहे. 39चा हा कटिंग आपण दाखवल्यानंतर 40, 41, 42 मापाची साईज थोडीशी बदलणार आहे. बाकी तुमची कटिंगची पद्धत हीच राहणार आहे. शोल्डर थोडीशी 1.5 इंच वाढवली तरी चालेल. डीप नेक असल्यानंतर जास्त शोल्डर वाढवायची गरज लागणार नाही. मुंडा सुद्धा तुमचा जो ह्या कटिंगला दिलेला आहे तोच राहिला तरीही चालेल, किंवा 1.5 इंच कमी जास्त केला तरीही चालेल. आता आपण जी साईज शिवतोय त्याच्यामध्ये क्लायंटचं मेजरमेंट मोठा असेल तर थोडासा मुंडा वगैरे वाढवावा लागतो, लहान असेल तर मुंडा थोडासा शोल्डर सोबतच कमी करावा लागतो. तर असं हे ब्लाऊज आहे. तयार झाल्यानंतर काहीसा हा ब्लाऊज असा झालेला आहे. ट्रिपल अस्तर घातलेला आहे फ्रंट साईडला. पॅडेड ब्लाऊज आहे. आतमध्ये कप्स घालून हे ब्लाऊज शिवलेला आहे. पुढचा गळा सुद्धा डीप आहे. 7 ते 7.5 इंचाचा पुढचा गळा आहे आणि मोठी बाही आहे 13 इंचाची. तर एकाच ब्लाऊज पीसमध्ये साडीमधून जो ब्लाऊज पीस कट होतो त्याच्यातून आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. शिलाईनंतर सुद्धा खूप फिनिशिंग खूप सुंदर दिसते. गळा ब्रॉड आणि पसरट दिसतोय. आणि इथे बघा रेडीमेड डोरी लावून इथे हे टसल्स लावलेले आहेत. ते आता सध्या ही फॅशन खूप जोरात चालू आहे. दिवाळीच्या अगोदरपासून, दसऱ्यापासून म्हटलं तरीही चालेल. चला तर मग वेळ न घालवता याचं कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं ते पाहूया. अगदी खूप सोप्या सोप्या टिप्स मी सांगितलेले आहेत. तुम्ही त्या जर फॉलो केला आणि हा व्हिडिओ सविस्तर पाहिला तर तुम्हाला सुद्धा इतकं सुंदर ब्लाऊज कटिंग करून शिवायला सुद्धा येणार आहे. आणि तुमची सुद्धा क्लायंटची इथे रांग वाढणारच आहे. क्लायंट तुमच्या इथे वाढणारच आहेत. चला मग आता कटिंग पाहूया. तर हा आहे ते साडीचा ब्लाऊज पीस आणि हे अस्तर आहे. 1 मीटर अस्तर घेतलेला आहे रेग्युलर ब्लाऊजसाठी. तर इथे थोडंसं आपल्याला बाहीसुद्धा मोठी आहे आणि ट्रिपल अस्तर आहे तर मी ते 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे टोटल सगळ्या
ट्रिपल पॅडेड अस्तरला सुद्धा आपल्याला अस्तर लागणार आहे. पुढचा भाग डबल काढायला लागणार आहे आणि सोबतच बाहीसुद्धा थोडीशी मोठी आहे, 13ची बाही आहे त्यासाठी. तर सगळ्यात अगोदर बघा 4 फोल्ड करून घेतलेले आहेत. बंद बाजू आहे कपड्याची ते आपल्याकडे करून घेतलेले आहे आणि 4 फोल्ड मारून आपल्याला ही बंद बाजू आहे तिकडून आपल्याला बाही कटिंग करायचं आहे. तर बघा 13 इंचाची बाही आहे. इथे मी 1 इंच वाढवून शिलाई मार्जिंगसाठी 14 इंचावरती मार्किंग करते. तर 14 इंचावरती मार्किंग केल्यानंतर पुढच्या साईडला सुद्धा 14 इंचावरती मार्किंग करून पुढं 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. इथे तुम्हाला घडी इकडे तिकडे वाटत असेल तर तुम्ही लेवल करून घेऊ शकता. तर पहा इथे हे आपल्याला 14 इंचाचं मार्किंग मिळालेलं आहे. त्यानंतर पुढच्या बाजूला डाऊन 3.5 इंच मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर आपला जो दंडघेर आहे तो आपल्याला मार्किंग करायचा आहे 5.5 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे आपल्याला 7 इंचावरती मार्किंग करायचं आहे. टोटल बॉटम आपला 7 इंच ठेवायचा आहे शिलाई मार्जिंग सहित. त्यानंतर बघा आपल्याला इकडे 8 इंचचा हा जो रुंदी आहे त्याच्यापेक्षा 2 इंच ते 2.5 इंच आपल्याला जास्त लागणार आहे. त्यासाठी आपल्याला पुढच्या बाजूला जोड येणार आहे. तर तो स्लीवचा जोड कसा काढायचा किंवा नेहमी आपल्या कटिंगमध्ये स्लीव्ज कटिंग करताना मी जोड कसा कटिंग करायचा, कुठून कटिंग करायचा हे सगळं सविस्तर सांगत असते. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तसाच जोड पुढे 2 ते 2.5 इंचचा द्यायचा आहे इथपर्यंत. तर इथे मी रेषा ओढून घेते. त्यानंतर इथे आपल्याला बाहीचा आकार काढायचा आहे. बाहीचा आकार खूप इझिली तुमची प्रॅक्टिस जेव्हा होतं तेव्हा हात तुमचा बरोबर फिरतो. तर हे पहा इथे बरोबर आपला हा बाहीचा आकार शेप देऊन झालेला आहे. कटिंग करून घेऊया आणि बाही आपल्याला ही वेगळी करून घ्यायची आहे. अस्तरवरती बाही अगदी 2 मिनिटामध्ये आपली कटिंग होते आणि अस्तरवरती बाही कटिंग कशी करायची, एल्बो स्लीव्ज किंवा मोठी स्लीव्ज हा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तुम्ही जर पाहिला नसाल तर तो नक्कीच पहा. इथे बघा आपल्याला आता हा जॉईंट देणार आहे आपण. तो आपल्याला पुढच्या कपड्यातून किंवा एक्स्ट्राच्या कपड्यातून जॉईंट काढायचा आहे. इथे जॉईंट भाग जो होता तो सुद्धा कट करायचा आहे. कपडा अनइवन असेल तर त्याला इवन करून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर लाईनमध्ये करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही ते कटिंगच्या अगोदर पट्टीने रेष ओढूनच मग बाही काढू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल तशी तुम्ही ते बाही कटिंग करायची आहे. आता ही आपली बाही अस्तरवरती कटिंग झालेली आहे. पुढे याला जोड येणार आहे. त्यानंतर तुम्हाला लागलीच इथे दाखवते. पुढचा भाग मी कटिंग करत नाही. बाहीचा मुंडा जो असतो तो. तर अशा पद्धतीने अर्धा इंच डाऊन हा पुढचा भाग कटिंग होतो. तो मी तुम्हाला जस्ट मार्किंग करून दाखवत आहे. तर मी ते बाही तयार केल्यानंतरच पुढचा भाग आहे तो डाऊन करत असते. त्यानंतर आता आपल्याला शिल्लक राहिलेल्या कपड्यावरती बॅक आणि फ्रंट साईड काढायचे आहे. आता इथे तुमची पद्धत कशी आहे किंवा तुम्ही कटिंग कसं करता हे वेगळी पद्धत माझी आणि तुमची असू शकते. पण इथे मी हा शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आहे अशी घडी न घेता किंवा पाठीमागचा भाग वेगळा आणि पुढचा भाग वेगळा न काढता अशा पद्धतीने घडी उभी आहे ती खोलून घेऊन इथे आडव्या पद्धतीने घडी मारते. जशी मी इथे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याचप्रमाणे घडी मारून घ्यायची आहे आणि जशी आपली ब्लाऊजची साईज आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे घडीची रुंदी घ्यायची आहे. तर आपल्याला इथे बघा 19.5 इंच छातीचा निम्मा भाग आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे 39चा चौथा भाग आपला इथे होतोय 10.25 इंच. तर इथे 10.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. पुन्हा इथे 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जास्तीचं मार्जिन घ्यायचं आहे. प्रिन्सेस कटसाठी पुढचा भाग आपण काढणार आहे याचसोबत त्याचसाठी. कारण पाठीमागचा भाग वेगळा काढला तर इथे मार्जिन घ्यायची गरज नाही. हे पहा पुन्हा दाखवते. 10.25 इंचाची घडी घालायची आहे. पुन्हा आपल्याला 2.25 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. हे आपल्याला पुढच्या भागामध्ये ॲड करायचं असतं. पण दोन्ही भाग सोबत आपण काढत असल्यामुळे सध्या आता घेताना दोन्ही भागामध्ये हे ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कटिंग करून झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं जास्तीचं मार्जिन आहे ते पाठीमागच्या भागाचं आपण कट करू शकतो 1 इंच. व्यवस्थित घडी सेट करून घ्यायची आहे आणि आता घडी सेट करून झाल्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजची मापं टाकायची आहेत. हे पहा टोटल आपल्याला इथे 13 इंचाची ती 13.5 इंचाची घडी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 10.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून पुन्हा एक 12 ते 12.25 इंचावरती करायचं आहे म्हणजे आपल्याला जे मार्जिन आहे ते मिळणार आहे. तर ब्लाऊजची उंची किती आहे तर ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. 14 इंचामध्ये 1 इंच वाढून आपल्याला 15 इंच इथे घ्यायचं आहे. 15 इंचावरती मार्किंग केलं की पुढच्या साईडला सुद्धा 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊज कटिंगला किंवा शोल्डरच्या फोल्डिंगला खूप सोपं जातं. कपडा तिरका जात नाही. लागली तिथे पट्टीची रेष ओढून घेते. तुम्ही कटिंग करताना नवीन असाल किंवा आत्ता शिकत आहात शिवणकाम तर पट्टीचा वापर मात्र नक्कीच करा. टेप, पट्टी आणि चॉक हा तुमच्याजवळ असलाच पाहिजे दर कटिंगच्या वेळेला. कारण अंदाज न बांधता परफेक्ट कटिंग तुम्हाला हवा असेल तर पट्टी, टेप आणि चॉकचा यूज तुम्हाला दरवेळेला करावाच लागेल वारंवार. आता बघा अशा पद्धतीने घडी घालून घेतली.
पाठीमागचा भाग जो आहे तिथे एक रेष ओढून घेतलेली आहे आणि त्या रेषेच्या खाली आपल्याला पुन्हा 1 इंच वाढवायचं आहे किंवा पाऊण इंच वाढवायचं आहे. त्यासाठी हे मी ते रेष ओढून घेतलेले आहे. म्हणजे बघा पाठीमागचा भाग आपण 14 इंच उंची आहे तर 15 इंच कट केला आणि पुढचा भाग आपण इथे 16 इंच ते पावणे 16 इंच कटिंग करणार आहोत. पावणे 16 केला तरीही प्रॉब्लेम होत नाही. मी इथे पाऊण इंच वाढवून पावणे 16 इंच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे सुद्धा पट्टीने रेष ओढून घ्यायची आहे आपल्याला आणि खाली जी पट्टी शिल्लक राहिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर कंबरपट्टी निघू शकते. आता हा आपला एक्स्ट्राचा भाग आहे तो बॅक साईडला नंतर कट करणार आहोत. तर इथे मी मार्किंग करून घेतले आहे, रेष ओढून घेतलेले आहे. त्यानंतर आता शोल्डर कसे टाकायचे किंवा शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं आहे ते पाहूया. तर डीप गळा आहे जवळजवळ 12 12.5चा त्यासाठी मी ते 5.5 इंच शोल्डर घेत आहे. 5.5 इंच शोल्डर खूप होते डीप गळ्यासाठी. हा 39 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये आणि 39चा चौथा भाग आपल्याला 9.5 इंच मिळतो. त्याचसोबत डीप गळा असल्यामुळे 5.5 इंच शोल्डरसुद्धा आपल्याला खूप होते. तर तुम्ही म्हणाल साईज मोठी आहे तर शोल्डर 5.5 का आणि मुंडा 6 का? तर मुंडा तुम्ही ते 6 घ्यायचा आहे, पावणे 6 सुद्धा नाही घ्यायचा, बरोबर 6 इंच घ्यायचा आहे. शिवाय 6.25 सुद्धा झाला नाही पाहिजे. तुम्ही हे व्हिडिओत मी दाखवल्याप्रमाणे कटिंग जर कराल तर तुमचा अगदी ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे. त्यानंतर बघा आर्म होलची गोलाई देताना मी ते 1.25 इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि हा बरोबर आर्म होलची गोलाई ते देऊन घेतलेले आहे. तर तुम्हाला इथे मी पुन्हा एक टिप सांगते की तुम्ही इथे आर्म होलचा जो आकार आहे तो कसा द्यायचा म्हटला तर शोल्डरचा निम्मा भाग घ्यायचा आहे आणि तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आणि जिथे आपलं मार्किंग आहे तिथून अगदी 1.5 इंच तुम्हाला स्लोप डाऊन करायचं आहे मुंड्याकडच्या भागाला. म्हणजे तुमच्या काकेमध्ये फुगा होणार नाही, काकेमध्ये चुनी होणार नाही किंवा काकेमध्ये ब्लाऊज आहे तो लूज होणार नाही. आर्म होलचा प्रॉब्लेम जो आहे तो इथे तुमचा सॉल्व्ह होतो. अगदी 1.5 इंच आपल्याला डाऊन यायचं आहे. हे पहा त्यानंतर इथे आपल्याला हे चेस्टचं साईज आहे 9.5 इंच सरळ आपल्याला तिथून खाली रेष ओढून घ्यायची आहे मार्किंगची. त्यानंतर तेवढाच भाग आपल्याला खालच्या बाजूला कमरेच्या इथे घ्यायचा आहे 9.5 इंचावरती आणि पुन्हा आपल्याला इथे बरोबर अशी रेष ओढून घ्यायची आहे. ही आपली मार्जिंगची रेष आहे आणि हे 1.5 इंच ते 2 इंच मार्जिंग आपलं शिवून राहणार आहे. पुढचा जो 1 इंच घेतलेला आहे एक्स्ट्राचा भाग तो पाठीमागच्या भागाला आपण कट करून टाकणार आहोत आणि पुढचा भाग आहे तोच वापरत येणार आहे. हे आहे आपलं काहीचं मार्जिंग. इथे मी तुम्हाला क्रॉस लाईन्स ओढून दाखवते म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की प्रॉपर कटिंग कसं केलं जातं ते. तर हे पहा आता आपलं हे मार्जिंगचा भाग झालेला आहे 2 इंचाचा तो शिवून तुमचा इकडे तिकडे कमी जरी झाला कट छाट करून तो सुद्धा 2.25 ते 1.5 इंच शिल्लक राहणार आहे. त्यानंतर ब्लाऊजचा गळा आपल्याला ते 12 इंचाचा घ्यायचा आहे तर 12 मध्ये अर्धा इंच वाढवून 12.5 इंचावरती मार्किंग करते. तर शोल्डरच्या इथे शिवताना आपल्याला अर्धा इंच जास्त लागणार आहे म्हणून इथे मी 12.5 इंचावरती गळा मार्किंग केलेला आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी आहे तिथे 2.5 इंच घेते. 2.5 इंचचा रुंद आपल्याला गळा घ्यायचा आहे. गळा रुंदी जी आहे ती आणि त्यानंतर आपल्याला आहे अशी इथे रेष ओढून घ्यायची आहे. खालचा जो भाग आहे तो पसरट गळा हवा आहे क्लायंटला त्यामुळे तुम्ही ते रुंद घेतलात तरीही चालणार आहे. अगदी 4 इंचावरती किंवा 4.5 इंचावरती घेतलात तरीही चालेल. तर मी ते साधारण 4 4.25 इंचावरती घेतलेला आहे. खालच्या गळ्याची रुंदी आहे ती कारण क्लायंटला बघा 4 इंच इथे घेतलेली आहे मी टेपने तुम्हाला मोजून दाखवते. क्लायंटला रुंद असा गळा हवा आहे त्यासाठी मी ते हा गळा अशा पद्धतीने घेत आहे. तर हे आपला 2.5 इंच वरती गळा रुंदी घेतलेले आहे आणि तुम्हाला छोटा गळा हवा असेल तर 2.5 इंच खाली घेऊ शकता. पण आपण इथे 4 इंच रुंद खाली घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे राऊंड शेप काढायचा आहे. गळ्याचा गोलाकार आहे तो द्यायचा आहे. तुम्ही इथे फ्रेंच कर्वचा सुद्धा यूज करू शकता. तुम्हाला जर नवीन असाल प्रॅक्टिस होत नसेल चॉक धरून मार्किंग करायचं किंवा ड्राफ्टिंग करायचं तर सगळ्यात बेस्ट आयडिया आहे तुम्ही ते फ्रेंच कर्वचा वापर कंटिन्यू करत जा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा शेपचा अंदाज येईल आणि तुमची सुद्धा मार्किंग करायची किंवा ड्राफ्टिंग करायची प्रॅक्टिस होत राहील. तर असा काही आपला हा आता मार्किंग टाकून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर गळ्याचा शेप चेंज करावा वाटला किंवा हलकासा इकडे तिकडे वाटत असेल तर लागलीच तुम्हाला इथे क्लिअर गळ्याचा शेप करून घ्यायचा आहे. कारण हा गळा आपल्याला पटकन ब्लाऊजचा भाग पाठीमागचा जोडल्यानंतर कटिंग करावा लागतो. तर त्यासाठी आपल्याला गळा ह्या परफेक्टच मार्किंग करून घ्यायचा आहे. पहा इथे मी दुसरा चॉक वापरत आहे की हलकासा मला अजून 1.5 इंच बाहेर हा गळा काढू वाटला कारण त्यांना रुंद आणि पसरट असा हा ब्लाऊजचा गळा हवा आहे. तर हा इथे मी पहिल्या गळ्याच्या मार्किंगपेक्षा 1.5 इंच पुन्हा बाहेरून काढलेला आहे आणि पहिल्या मार्किंगवरती खाट मारलेला आहे म्हणजे आपल्याला कटिंगला इझी जातं. त्यानंतर इथे मी 5.5 इंचावरती आहे ते टक्स पॉईंट दिलेले आहे आणि तिथून खाली बघा इथे आपल्याला
4 ते 4.5 इंच टक्स पॉईंट घ्यायचा आहे किंवा टक्सची उंची घ्यायची आहे. कारण गळा डीप आहे तर जास्त टक्स पॉईंटची उंची घ्याल तर त्यावेळेला तुम्हाला ब्लाऊज घातल्यानंतर थोडीशी चून वरती दिसेल मोठी जर तुमची टक्स असेल बॅक साईडची, तर त्यासाठी मी इथे 4 ते 4.5 इंचच घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना ॲज इट इज जे मार्किंग केलेलं आहे आपण जास्तीचा कपडा घेऊन तो आपल्याला इथे कटिंग तसाच करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा हा कटिंग झाल्यानंतर बघा इथे नॉच मारून घेते म्हणजे आपल्याला बॅक आणि फ्रंट कळतं. आणि इथे सुद्धा आपल्याला जी शोल्डर जॉईंट आहे दोन्ही पार्टची ती वेगळी करून घ्यायची आहे. गळ्याच्या इथे सुद्धा नॉच मारायचा आहे म्हणजे पुढचा गळा आपल्याला कटिंगच्या वेळेला मार्किंग लक्षात येतं. त्यानंतर सेंटरला आपल्याला नॉच मारायचा आहे आणि हे दोन पार्ट वेगळे केल्यानंतर इथे बघा हा एक्स्ट्राचा 1 इंच आपण पाठीमागे घेतला होता तो कट झालेला आहे म्हणजे प्रॉपर आपल्याला मार्जिन सहित बॅक पार्ट मिळालेला आहे. आणि पुढचा भाग आहे तो आपल्याला 1 इंच जास्तीच्या मार्जिन सहित मिळालेला आहे. तर जो मार्जिन जास्तीचा आहे त्याच्यावरती मी ते एक रेष ओढून घेते. आणि इथे बघा खालच्या बाजूला पूर्ण आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या बाजूला आपल्याला फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे, ते पाव इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही पट्टी कट करून टाकते एक्स्ट्राची. आणि यावरती आपल्याला आता पुन्हा ड्राफ्टिंग करायचं आहे ते फ्रंट साईडचं. तर ह्याच्यामध्ये फ्रंट साईडचा गळा आणि प्रिन्सेस कटचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. तर ते करूया. तर 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हा गळा आहे 7 इंच, तर 7.5 इंचचा कटिंग करत आहे अर्धा इंच शिलाई पकडून. आणि ह्याला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने चौकोन आकार काढायचा आहे. खालची आणि वरची रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर गळा आखताना हलकासा पाव इंच बाहेरून घेतला तरीही चालेल. बॅक साईड रुंद असेल चालेल पण फ्रंट साईड जास्त रुंद असून चालत नाही. त्यानंतर बघा इथे मुंड्याचा अर्धा इंचा जो घेर आहे तो इथे मी आखून घेतलेला आहे चॉकनी. तो नंतर आपल्याला कटिंग करायचा आहे. त्यानंतर इथे 11 इंचावरती शोल्डर पासून खाली मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला रुंदी जी आहे ती 4 इंचावरती मार्किंग करायची आहे. म्हणजे आपल्याला हा प्रिन्सेस कटचा जो ड्राफ्टिंग आहे किंवा पॉईंट आहे तो मिळतो. पुन्हा मी सांगते वरून 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हुकच्या बाजूकडून 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून 2.5 इंचावरती सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला असा हा जो भाग आहे तो आर्म होलच्या सेंटरला इथे जोडायचा आहे. पहा आर्म होलचा सेंटरच्या पुढे 1 इंच म्हटला तरीही चालेल कारण साईज मोठी आहे. तुम्हाला हा जर अंदाज येत नसेल तर तुम्ही इथे फ्रेंच कर्व ठेवून हा भाग इथे आखून घेऊ शकता. तर ॲज इट इजच येणार आहे. थोडासा इकडे तिकडे 19-20 झाला तर तुम्ही व्यवस्थित सेट करून घेऊ शकता. हे पहा आता इथे सुद्धा आपल्याला जो 2.5 इंच ते 2.5 इंचाची टक्स आपण घेतलेली आहे किंवा 2.25 बाय 2.5 इंच घेतलेली आहे ती इथे आपल्याला अशा पद्धतीने मिळवायची आहे. आणि फ्रेंच कर्वचा यूज करून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आपण खालच्या बाजूला जो उंची वाढवली होती पुढच्या भागाची ती सुद्धा यासाठी वाढवली होती की जी टक्स पॉईंट आपण काढतो त्यावेळेला याचा यूज होतो. आणि शिल्लक राहिलेली दोन्ही साईडची जी उंची आहे ती मी इथे तिरपी रेष ओढून घेतलेली आहे तो कटिंग करून टाकणार आहे पार्ट. चला तर मग आता मार्किंग आपलं करून झालेलं आहे. तर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना सगळ्यात अगोदर आपल्याला मुंड्याचा जो अर्धा इंचाचा खोल आहे भाग तो कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे प्रिन्सेस कटचं आपण जे मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. कारण तुम्ही डायरेक्ट पेपरवरती कटिंग न करता डायरेक्ट जर कपड्यावरती कटिंग करत असाल तरी सुद्धा बिनधास्तपणे करू शकता. इतकं सुंदर करून आणि इतकं सोपं करून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते. तुमच्या लक्षात ते कितपत येतं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगत जा. म्हणजे मला सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आयडिया येत राहतात की तुम्हाला माझ्या शिकवलेल्या गोष्टींमधल्या कितपत गोष्टी लक्षात येत आहेत त्या. त्याच पद्धतीने इथे मी गळा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. पुढचा क्रॉस भाग आहे एक्स्ट्राचा तो कटिंग करायचा आहे. आणि त्यानंतर बघा असा काहीसा आपला प्रिन्सेस कटचा अस्तरचा भाग तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला अस्तरवरती अजून सेम हाच भाग एक कटिंग करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा मेन फॅब्रिक आहे बांधणीच्या ब्लाऊजचा तो कटिंग करून घ्यायचा आहे. ते 4 घडी टाकलेले आहे. बंद भाग आपल्याकडे घेतलेला आहे. आणि ही बाही कटिंग आहे ती ॲज इट इज ठेवून कटिंग करायची आहे. हवा असल्यास अर्धा इंच मेन फॅब्रिक जास्त कटिंग करू शकता कारण कपडा सुळसुळीत असल्यामुळे किंवा सॉफ्ट असल्यामुळे जोडताना तुम्हाला कमी जास्त वाटू नये त्यासाठी तुम्ही इथे थोडासा कपडा मेन फॅब्रिकचा जास्त कट करून घेऊ शकता. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला बघा रुंदी कमी पडतीये तर स्लीवच्या इथे ह्या कपड्याचा सुद्धा जोड द्यायचा आहे तो इथूनच काढणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला हा जॉईंटचा पीस आहेत 4 पीस आहेत ते द्यायचे आहेत मुंड्याच्या इथले.
मुंडा वाढवण्यासाठी. तर ही आपली बाही कटिंग झालेली आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरची. अस्तरचं जाऊनसुद्धा मी काढणारच आहे शिल्लक राहिलेल्या कपड्यांमधूनच. आणि इथे आपल्याला पुन्हा हा डबल घडी करून कपडा करून घ्यायचा आहे व्यवस्थित सेट. त्यानंतर आपल्याला याच्यावरती बॅक पार्ट ठेवायचा आहे. बॅक पार्ट ठेवल्यानंतर लगेच तुमचे बाकीचे जे कटिंगचे पार्ट आहेत फ्रंट स्लीव्ज किंवा साईडचा प्रिन्सेस कट भाग तो सुद्धा इथे सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा कटिंग व्यवस्थित बसतं की नाही किंवा थोडासा प्रिन्सेस कटचा भाग क्रॉस ठेवावा लागत असेल तर तो कसा ॲडजस्ट करायचा या पद्धतीने तुमच्यासुद्धा लक्षात येतं. तर हे पहा काहीशा अशा पद्धतीने आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ते कटिंग शिकवण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्हाला हा प्रिन्सेस कटचा व्हिडिओ जो की रिक्वेस्टेड व्हिडिओ होता तो कसा वाटला? कारण बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली हेवी बस्ट साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून दाखवा. तर मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये कटिंग दाखवलेला आहे. अगदी सुव्यवस्थितपणे दाखवलेला आहे. अजिबात कुठेही व्हिडिओ स्पीड अप केलेला नाही, कुठेही स्पीड फॉरवर्ड केलेलं नाही. अगदी निवांत आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने समजावून तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता कटिंग आपल्या या ब्लाऊजचं झालेलं आहे. ह्याचा हा मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे 2 पार्ट एकत्र अटॅच होणार आहेत आणि पुन्हा सिंगल अस्तरमध्येच ह्याचा फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग मी करून बाजूला ठेवलेला आहे. कारण ह्याला ट्रिपल अस्तर आहे, बांधणीचा कपडा आहे, ट्रान्सपरंट नाही पण बांधणीचा आहे. त्यासाठी मी ते ट्रिपल अस्तर लावलेलं आहे ह्याला. ह्याची लाईफ छान वाढेल, ब्लाऊज छान राहील आणि फिटिंग छान बसेल म्हणून. आता हा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे. तो व्हिडिओ खूप मोठा होत होता. कारण स्टिचिंगच्या सुद्धा बारीक-सारीक टिप्स तुम्हाला सांगायच्या होत्या. त्यासाठी मी पुन्हा हाच व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगबद्दल घेऊन येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून पहा. कारण याच्याच पुढे पुढचा पार्ट जो आहे तो लगेच मी घेऊन येणार आहे. स्टिचिंगचा हा आहे तो कटिंगचा पार्ट आहे आणि पुन्हा स्टिचिंगचा पार्ट आपला लगेचच आपल्या चॅनलवरती येणार आहे. म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येतील कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं पॅडेड ब्लाऊज ट्रिपल अस्तरचं. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. पुन्हा आपल्या या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. बाय.